मिरज शहरामध्ये हजरत बहुद्दीन अन्सारी उर्फ खाकी लंगोट बंद बाबा यांचा उरूस उत्साहात संपन्न। 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे भागात उत्साहाचे आणि धार्मिक वातावरणाचे हजारो भाविकांनी घेतला लाभ। मिरज शहर पोलीस ठाणे मागे गुरुवार पेठ येथे उरूस संपन्न झाला। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी लहान मुलांचा धार्मिक कार्यक्रम प्रवचन आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे प्रख्यात वकील ॲडव्होकेट इर्शाद पालेकर, अकाउंटंट मुराद पटेल, इकरा शाळेचे संस्थापक मोहसिन हंगड, जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी फिरोज शेख, दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांच्या हस्ते लहान मुलांना मेडलचे वाटप करण्यात आले। दिनांक फेब्रुवारी 10 रोजी कवालीचा प्रोग्राम संपन्न झाला। सांगली जिल्ह्याचे प्रसिद्ध कवाल इर्शाद कादरी यांचा कवालीचा प्रोग्राम झाला। या कव्वालीच्या प्रोग्रामला माजी महापौर मैनुद्दीन बागवान, बशीर मनेर, उद्योजक इम्रान तांबोळी, असलम पीरखान, चांद निशाणदार तसेच शहरातील बहुतांश समाजसेवक उपस्थित होते। दिनांक फेब्रुवारी 11 रोजी महिलांचा इज्तिमा धार्मिक मेळावा झाला। इस्लाम धर्मामध्ये महिलेचा स्थान आणि आजकालची आई बहीण यावर हाफिजा, अलिमा, आपा, चिस्ती निजामी अमननगर यांचे प्रवचन झाले। या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले। सर्व कार्यक्रमाचे नियोजन तौफिक कोतवाल, इमरान कोतवाल, जाकीर कोतवाल, जहीर मुजावर, तौफिक भंडारी तसेच हजरत अली अब्बास अलमदार, मोहरम मंडळ व गुरुवार पेठ फ्रेंड सर्कलच्या सर्व सदस्यांनी केला। सदर कार्यक्रमाचे परिसरातून व मिरज शहरातून कौतुक होत आहे। उरुसाच्या निमित्त असे कार्यक्रम कायम होत राहोत अशी परिसरातील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली।